विकास गॅप मध्ये मारलेला फटका, मिळतील त्या 4 धावा. विकासवर केलेला प्रहार, दिलीप यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. करेक्ट. पुढच्या चेंडूवर पुढे मारलेला फटका, सरळ दिशेने मारलेला हा चौकार. 4 धावा, सलगचे 2 चौकार. शेरू उत्कृष्ट फलंदाजी करत आहे. अमर भाऊ काटे या संघाकडनं सलगचे 2 चौकार मारलेत. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. धावसंख्या झाली आहे ती 9. उत्कृष्ट कामगिरी करत आहेत ते शेरू. त्यांची साथ देत आहेत ते दिलीप, नॉन स्ट्राईक एंडला आहेत. पंचांचा इशारा वाईड, अतिरिक्त धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 10. या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 चौकार मारलेत शेरू यांनी. पुन्हा एकदा गॅप मध्ये मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, 4 धावा. थोडस महागड षटक म्हणता येईल. चांगली सुरुवात झाली आहे अमरभाऊ काटे 11 संघाची. शेरू उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत. थोडस विकासला आपला विकास करून काहीतरी थोडस चेंजेस करावे लागतील. पाहूया ते कमबॅक करणार का पुढच्या चेंडूवर. चांगलासा चेंडू, निर्धाव चेंडू. अद्यापही पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. धावसंख्या जी आहे ती फुलटॉस चेंडूचा घेतलेला हा समाचार. पंचांचा इशारा, 4 धावा. आणि या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती 18. महागड षटक म्हणता येईल. या षटकामध्ये 4 चौकार मारलेत शेरू यांनी. उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत. पाहुयात तेजस दादा कोदरे 11 संघाकडून पुढील षटक घेऊन कोणता गोलंदाज येणार. आणि यावेळेस त्यांचा सामना करतील दिलीप. मागच्या षटकामध्ये दिलीप यांनी फक्त एकच चेंडू खेळला होता, त्याच्यावर त्यांनी 1 धाव घेतली होती. आणि बाकी 5 चेंडू शेरू यांनी खेळला होता, सामना केला होता आणि त्याच्यावर त्यांनी उत्कृष्ट फटकेबाजी केली होती. पहिल्याच चेंडूवर मारलेला रिव्हर्सचा फटका आणि मिळाल्या त्या 4 धावा. दोन्ही फलंदाज आक्रमण करताना तेजस दादा कोदरे 11 संघावर. दोन्ही धडाडीचे फलंदाज उत्तम फलंदाजी करताना. पाहूया पुढच्या चेंडूवर वैभव कमबॅक करतात का. मोठा फटका आणि 6 धावा. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा घेतल्यात. सलग
पहिल्या चेंडूवर घेतले होते ते 4 धावा आणि आता दुसऱ्या चेंडूवर षटकार. अतिशय उत्कृष्ट सुरुवात अमरभाऊ काटे 11 संघाची. पुन्हा एकदा उत्कृष्ट मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळतात. आणि पंचांचा इशारा 4 धावा. चौकार सलग 3च्या पहिल्या 3 चेंडूवर केलेला प्रहार मिळवल्या तर 14 धावा. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत दिलीप या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. मागच्या षटकामध्ये त्यांनी फक्त एकच चेंडूचा सामना केला होता आणि या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये सलग 3 चेंडूंवर केला त्यांनी प्रहार. चांगला टाकलेला चेंडू. खराब असं क्षेत्ररक्षण पण एकाच धावेत समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षक भारत जाधव थोडस गच्चा क्षेत्ररक्षण झालं पण एकाच धावेवर रोखलंय दोन्ही फलंदाजांना. आता स्ट्राईकवर असतील ते शेरू. त्यांचा सामना करतील वैभव. महेंद्र गायकवाड. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. निर्धाव चेंडू. शेरू काहीसे समजू शकले नाहीत. पॉवर प्लेचं अद्यापही दुसरं षटक सुरू आहे. 15 धावा खर्च केलेत वैभव यांनी. चेंडूने खूपच उसळी घेतली आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव. उत्कृष्ट खोचलेला चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण अमोल राऊत. चांगले क्षेत्ररक्षण. आत्ताचा डॉट चेंडू आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी झाली आहे ती 34. बिनबाद 34. उत्कृष्ट फलंदाजी केली आहे ती दिलीप आणि शेरू या अमरभाऊ काटे 11 संघाच्या दोन्ही फलंदाजांनी. हा सामना 6 षटकांचा आहे. तिसरं षटक घेऊन अमोल राऊत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन अमोल राऊत. अमोल राऊत सामना करतील शेरू यांचा. सॉरी दिलीप. पहिल्याच चेंडूवर केलेला हा प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पण चेंडू रोखण्यात असमर्थ. 4 धावा. दोन्ही फलंदाज अतिशय दर्जेदार कामगिरी करताना. दिलीप यांनी तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर केलेला प्रहार मिळवला तर 4 धावा. धावसंख्या झाली आहे ती 38. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न परंतु चांगला चेंडू हाताळलाय अमोल राऊत यांनी. निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक म्हणता येईल. तेजस दादा कोदरे 11 संघाला थोडीशी चांगल्या कामगिरीची गरज. पहिले 2 षटक अतिशय महाग. तिसरं षटक घेऊन अमोल राऊत. अमरभाऊ काटे 11 संघाचे दोन्ही ओपनर फलंदाज अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकात त्यांनी अतिशय जोरदार प्रहार करून संघाला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवले. पुन्हा एकदा स्लोअर चेंडूचा घेतलेला चांगला समाचार. मिळवल्या त्या 4 धावा. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 42. हे षटक देखील थोडस महागडं ठरताना. राम वाणी यांच्याकडून अमोल राऊत यांना कान मंत्र. पाहूया त्या कान मंत्राचा किती उपयोग अमोल राऊत करून घेतात.
चांगलाच क्षेत्ररक्षण भारत जाधव. निर्धाव चेंडू. अमोल राऊत यांनी आतापर्यंत खर्च केला त्या 8 धावा. पहिला चेंडूवर चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, पुन्हा चौकार, परत निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला अमोल राऊत यांनी. निर्धाव चेंडू. दिलीप वर्सेस अमोल. दिलीप यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, परंतु या षटकात दिलीप यांना रोखून ठेवण्यात अमोल राऊत यांना यश. अद्यापही तिसरं षटक सुरू आहे. मोठा फटका, ऑनसाइडच्या दिशेने मारलेला फटका आणि 6 धावा. धावसंख्या झाली आहे ती 48. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 48. विखे आठवडे. पुढे येऊन केलेला अपरार. पाहूया किती धावा मिळतात. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि चेंडू रोखण्यात असमर्थ. चेक करतात ते 2 मिनिटं. अमर भाऊ काटे 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 54. आता चौथं षटक सुरू आहे. चौथं षटक घेऊन रामवाणी. दिलीप वैयक्तिक 31 धावांवर खेळत आहेत, तर राहुल लोहार वैयक्तिक 21 धावांवर खेळत आहेत. दोन्ही फलंदाज अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. बिनबाद 54 धावा झाल्यात. नो बॉल.
मागची मॅच सुमित 11 वर्सेस हमराज रहीम 11. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आकाश काळे यांनी आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन जावा. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी संतोष जाधव यांच्या हस्ते देण्यात येईल. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच असतील ते प्रदीप, त्यांनी आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन जावा. पहिल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच प्रदीप. संतोष भाऊ जाधव आपण यांच्या हस्ते देण्यात येईल. दुसऱ्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच सामनावीर आकाश काळे यांना तेजदादा कोदरे यांच्यातर्फे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येईल. तेजदादा कोदरे आपणास विनंती, त्यांनी सन्मान चिन्ह आकाश काळे यांना देणे. चौथी षटक घेऊन संतोष जोगदंड. संतोष जोगदंड यांच्या पहिल्या चेंडूला केलं प्रहार. विकास कंटीगुरे यांना चान्स होता, परंतु थोडासा अवघड, पण पुरेपूर केलेला प्रयत्न मिळाला त्या 4 धावा. धाव संख्या जी आज झाली आहे ती 59. फलंदाज शेरू उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत. अमरभाऊ काटे 11 संघाकडून बिनबाद 59 धावा. तेजसदादा कोदरे 11 संघाला थोडस चांगल्या कामगिरीची गरज. चांगलाच क्षेत्ररक्षण भारत जाधव, आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात त्यांनी. लोअर फुलटॉसचा चेंडू होता, त्यावर केलेला चांगला प्रहार, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. भाऊ गायकवाड सिनियर खेळाडू पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा वाईड बॉल अतिरिक्त धाव. आणि अशा स्वरूपात अतिरिक्त धावेच्या स्वरूपात धावसंख्या झाली आहे ती 60. चांगला असा खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याच्यावर मिळवली ती 1 धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. राहुल वैयक्तिक 26 धावांवर खेळत आहेत, तर दिलीप 31. स्लोअर चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु क्षेत्ररक्षक काही करू शकणार नाहीत. चेंडू गेला डायरेक्ट सीमारेषे पार. षटकार. धाव संख्या झाली आहे ती 67.
4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 67. त्याचे आता कोद्रे 11 संघाचे वेगवान गोलंदाज वैभव हरभारे. पाहूया आपल्या संघाला या परिस्थितीतून बाहेर काढतात का. त्यांच्या चांगली कामगिरीची अपेक्षा. संतोष गायकवाड अनुभवी खेळाडू त्याचे आता 11 कोद्रे संघाचे. पाहूया आपल्या खेळाडूंना काय कानमंत्र देणार. त्यांच्या अनुभवाची मार्गदर्शनाची गरज. वेगवान चेंडू टाकलाय त्याचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. 2 धावा सहजरित्या मिळवल्यात. विकास चेंडू पर्यंत पोहोचूच शकले नाही. झेलबादची संधी होती. वेगवान चेंडू त्याच्यावर मिळवली ती 1 धाव. या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूंवर तरी वैभव यांना दोन्ही फलंदाजांना रोखून धरण्यात यश आलंय. पुढे येऊन मारलेला फटका चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि उत्कृष्ट झेल. पहिला झटका बसला आहे तो अमरभाऊ काटे 11 संघाला. दिलीप परतताना अतिशय उत्कृष्ट फलंदाजी दिलीप यांनी केली. ते वैयक्तिक नवीन फलंदाज भारत. दिलीप किती अतिशय उत्कृष्ट दर्जेदार फलंदाजी करून दिलीप तंबूत परतलेत. त्यांनी आपल्या संघाला चांगल्या अशा स्थितीत ठेवून त्यांचं काम चोखपणे पार करून ते तंबूत परतलेत. आणि दिलीप हे वैयक्तिक 37 धावांवर खेळत होते. आणि हा चौकार. पहिल्याच चेंडूवर भारत यांनी आपलं खातं चौकारच्या स्वरूपात. धावसंख्येची झाली आहे ती 74. 1 बाद 74. आताच्या चेंडूवर घेतली ती 1 धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 75. हाताने उत्कृष्ट झेल तुषार कोदरे. वैभव यांनी दुसरा या षटकामध्ये दुसरा वेळ टिपलाय. तुषार कोदरे यांचा उत्कृष्ट झेल. शेरू तंबूत परतताना त्यांनी अतिशय दर्जेदार फलंदाजी केली आहे. पाहूया अमरभाऊ काटे 11 संघाकडून नवीन फलंदाज कोण येणार.
आणि शुभम नवीन फलंदाज. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 75. बाद 2. राहुल वैयक्तिक 29 धावा खेळून तंबूत परतलेत. भारत कदम वैयक्तिक 5 धावांवर खेळत आहेत. अमोल राऊत शेवटचं षटक घेऊन तेजस दादा कोदरे 11 संघाकडून. अमोल राऊत यांनी मागच्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. स्लोअर चेंडू, चेंडू मिसिट फटका, चेंडू हवेत आणि भारत जाधव यांनी झेल घेतलाय. भारत जाधव यांनी घेतलेला हा झेल आणि तिसरा फलंदाज तंबूत परतताना. भारत तंबूत परतताना वैयक्तिक 5 धावांवर खेळत होते. भारत यांचा झेल घेतला. भारत यांनी अमोल राऊत शेवटच्या षटकाची सुरुवात चांगल्या रीतीने केली आहे. पहिल्या चेंडूवर त्यांनी बळी घेतलाय भारत यांचा. नवीन फलंदाज अमरभाऊ काटे 11 संघाकडून. नवीन फलंदाज ऋतिक. पाहूया आपल्या संघासाठी काय कॉन्ट्रीब्युशन देणार. पंचांचा इशारा, वाईड चेंडू, अतिरिक्त धाव, धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 76. उत्कृष्ट निर्धाव चेंडू हाताळला अमोल राऊत यांनी. ऋतिक काहीसे समजू शकले नाहीत. आतापर्यंत तरी चांगलं षटक म्हणता येईल. एक धाव खर्च करून एक बळी घेतलाय अमोल राऊत यांनी या षटकात. अशाच कामगिरीची अपेक्षा. धावसंख्याची झाली आहे ती 76. बाद 2. माफ करा 3. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि ऋतिक धाव बाद होऊन तंबूत परतताना. उत्कृष्ट कामगिरी करत आहेत ते अमोल राऊत शेवटच्या षटकात. आकाश जाधव माईकशी संपर्क साधावा. अमरभाऊ काटे 11 संघाकडून नवीन फलंदाज असतील ते. कॅम्बॉईज संघाचे वीरेंद्र सेहवाग अशी ओळख असलेले आकाश भाऊ माईकशी संपर्क साधावा. चेंडूवर केलेला प्रहार, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. प्रवीण चोपडे चांगला थ्रो, परंतु 2 धावा सहजरित्या पळून काढल्यात. धावसंख्या झाली ती 78. चांगलं षटक हाताळले ते अमोल राऊत यांनी. मोठा केलेला प्रहार, मिळतील त्या 6 धावा. धावसंख्या झाली ती 84. आतापर्यंत चांगलं षटक हाताळलं होतं अमोल राऊत यांनी, पण या चेंडूवर केलेला प्रहार आणि मिळवल्या 6 धावा. आणि या षटकात धावा खर्च केल्या आहेत त्या 9. अद्याप शेवटचं षटक सुरू आहे.
मेसिटचा फटका, चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. त्याच्यावर मिळवले तर 2 धावा. पाहूया तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का. 2च धावात रोखण्यात यश. आणि अशा रीतीने 6 षटकांच्या समाप्तीनंतर अमरभाऊ काटे 11 संघाची धावसंख्या जी झाली आहे ती धावसंख्या झाली आहे ती 86. तेजस दादा खोदरे 11 संघाला विजयासाठी 87 धावांची गरज असेल. अमरभाऊ काटे 11 संघांच्या प्रथम 2 फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. त्या बलबुत्यावर त्यांनी एवढा मोठा धावांचा डोंगर रचलाय. तेजस दादा 11 खोदरे संघासमोर. या चालू सामन्याचे पंच म्हणून कामगिरी पाहतात ते हेमंत सर आणि अजय सर. सुनील थोरात आपणास विनंती 2 मिनिटं माईकशी संपर्क साधावा. सुनील थोरात. सुनील थोरात. चला चला चला
चला स्ट्राईकला असतील ते प्रवीण चोपडे, नॉन स्ट्राईकला असतील ते संतोष गायकवाड. पहिलं षटक घेऊन येतात ते पॅरिस. छत्तीस चेंडू मध्ये 87 धावांची गरज. पहिला चेंडू परवीन यांच्यासाठी आणि हा वन बाउन्स. रियुग एक एक मिनिट. ओके ओके चेक करतात एक मिनिट. आणि हा वाईट चेंडू असेल. वाईट चेंडू. पुढील चेंडू परवीन यांच्यासाठी स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि षटकार. मिळतील त्या 6 धावा प्रवीण यांच्या बॅट मधून. पहिला षटकार. पुढील चेंडू परत एक प्रवीण यांच्यासाठी. परत एकदा त्या दिशेला खेळलेला हा शॉट बघूया. परत एकदा 6 धावा. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. प्रवीण झोपडे. पुढील चेंडू परत एकदा हलक्या हाताने खेळून काढला तिथे. तिथे एकच धाव. स्ट्राईकला ते भाऊ गायकवाड. परत एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. भाऊ यांना काही समजलंच नाही. डाऊन चेंडू असेल हा. दोन षटकार आले होते बॅक टू बॅक. पुढील चेंडू परत एकदा आणि
वन बाउंस चौकार, 4 धावा. महागडा असं षटक म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. पुढील चेंडू, बॅट चिकडा आणि तिथे मिळतील त्या परत एकदा 4 धावा. धाव संख्येत भर. एक ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 22. महागडा असं षटक. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते शुभम शेळके. बघूया पुढील चेंडू, आणि इथे झेल बाद झालेत. विकेट. चांगला असा झेल पकडलाय राहुल यांनी. प्रवीण यांची जागा घेण्यासाठी आले ते राम आणि महाराष्ट्र पोलीस. पहिलं षटक असं महागडं होतं, पण पहिल्या चेंडू मध्ये ते आणि पहिल्या चेंडूवर आल्या आल्या हवाई फायर, षटकार, 6 धावा. रामवाणी यांच्या बॅट मधून धाव संख्यामध्ये भर. पुढील चेंडू परत एकदा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू असेल. पुढील चेंडू, चांगला असं कमबॅक म्हणावं लागेल शुभम यांचं. आणि तिथे बघूया किती धावा मिळतील. चांगले असं क्षेत्ररक्षण, आणि मिळतील तिथे 2 धावा.
आणि तिथे झेलबाज झालेत. राम. 2 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती हॅलो हॅलो. संतोष उर्फ भाऊ गायकवाड ऑन स्ट्राईक. त्यांचा साथ देतील अविनाश गायकवाड. पहिल्याच चेंडूवर केलेला मोठा प्रहार आणि षटकार. भाऊ आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना धावसंख्या झाली ती 36. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर केलेला प्रहार आणि षटकार. 23 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज असेल ती तेजसदादा गोदरे 11 संघाला. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये धावा काढल्या होत्या ते 30. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत. पाहूया किती धावा मिळतात. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे तर पळतात ते. सुरेख प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नांना आलेलं आहे अपयश. पण प्रयत्न चांगला होता आणि आता मिळाल्या त्या 6 धावा. या षटकातला सलगचा दुसरा षटकार मारलाय तो भाऊ गायकवाड यांनी. दर्जेदार फलंदाज आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून फलंदाजी करताना. थोडस महागड षटक म्हणता येईल तन्मय यांचं. त्यांच्या पहिल्या 2 चेंडूंवर भाऊ यांच्याकडून केलेले प्रहार आणि 2 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या त्या 12. रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. तन्मय यांनी केलेला कमबॅक म्हणता येईल. गणेश गुमाने यांचं सहर्ष स्वागत. गणेश गुमाने यांनी स्थानबंद होणे. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू. घेतलेला चांगला फटका. थोडस अवघड असं संधी होती, परंतु मिळाल्या तर 6 धावा. या षटकातला तिसरा षटकार संतोष उर्फ भाऊ गायकवाड यांच्या बॅट मधून आलेला. 20 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज असेल ती तेजसदादा कोदरे 11 संघाला. दर्जेदार फलंदाजी करत आहेत ते भाऊ गायकवाड. ऑफसाईडच्या दिशेने मारला फटका. क्षेत्ररक्षक ताईना ते पाहूया किती धावा मिळणार. एक तर धाव काढली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावेत रोखले दोन्ही फलंदाजांना. महागडं षटक म्हणता येईल. मेसेटचा फटका. झेलवाद झालाय. अविनाश गायकवाड तंबूत परतताना. रहीम सरांकडून भाऊ गायकवाड यांनी जे 3 षटकार मारले त्याच्यासाठी 500 रुपयाचं त्यांनी पारितोषिक भाऊ गायकवाड यांना दिलंय.
मॅच झाल्यानंतर भाऊ आपणास विनंती की ते घेऊन जाणे. नवीन फलंदाज वैभव हरभारे, तेजस दादा कोदरे 11 संघाचे अष्टपैलू खेळाडू, दर्जेदार फलंदाजी तसेच दर्जेदार गोलंदाजी पण करतात. नवीन षटक घेऊन शुभम, अमर भाऊ काटे 11 संघाकडून शुभम चौथं षटक घेऊन त्यांचा सामना करतील भाऊ गायकवाड. भाऊ गायकवाड यांची साथ द्यायला आले आहेत ते वैभव हरवारे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्यावर मिळाली ती एक धाव. ऑन स्ट्राईक असतील वैभव हरभारे, त्यांचा सामना करतील शुभम. धाव संख्या झाली आहे 50. तेजस दादा कोदरे 11 संघाच्या 50 धावा पूर्ण. 17 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आणि सुरेख झेल घेतला आहे यष्टी रक्षकाने. वैभव हरभारे पहिल्याच चेंडूवर तंबूत परतताना. पाहूया तेजस दादा कोदरे 11 संघाकडून नवीन फलंदाज कोण येणार. डावखुरे फलंदाज विकी आठवळे. पन्नास धावा 4 बाद. चौथं षटक सुरू आहे. भाऊ गायकवाड वैयक्तिक 28 धावांवर खेळत आहेत. आणि झेल सोडलाय आणि धावाची संधी गमावली आहे आणि ओव्हरची एक अतिरिक्त धाव पण मिळाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, पाहूया मिळतीये का. आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणता येईल. आत्ताच्या धावा मिळाल्या त्या 3. धाव संख्या झाली आहे ती 53. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत ते शुभम. पहिल्याच चेंडूवर आपलं खातं उघडलंय ते विकी आठवळे यांनी. पहिल्याच चेंडूवर त्यांनी 3 धावा कलेक्ट केल्यात आपल्या संघासाठी. भाऊ गायकवाड सामना करतील शुभम यांचा. रिवर्सचा फटका, क्षेत्ररक्षक आहे ना ते एकाच धावावर रोखलंय. 14 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज असेल तेजदादा खोदरे संघाला हा सामना विजयासाठी. चांगला फटका गॅप मधून मारलेला क्षेत्ररक्षक आहे ना ते. पाहूया किती धाव मिळतात. एक तर धाव काढली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणता येईल. विकी आठवळे इन्फॉर्म फलंदाज चांगली उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत. आत्ताच्या धाव मिळाल्या 2 धावांच्या भर पडल्यानंतर धावसंख्या जी झाली आहे ती 56. अद्यापही जे आहे ते चौथं षटक सुरू आहे. सरळ दिशेने मारला फटका, क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न आणि चांगला झेल, सुरेख झेल. विकी आठवळे झेल बांधून तंबूत परतताना उत्कृष्ट.
हॅलो 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 हॅलो. नवीन फलंदाज तुषार कोदरे. अतिशय सुरेख झेल टिपला. बॉलर नेम कळवा प्लीज. क्षेत्ररक्षक. दादा बॉलरचं नाव सांगा. ओ दादा. दादा बॉलरचं नाव सांगा. नवीन गोलंदाज आतिश त्यांचा सामना करतील इन्फॉर्म फलंदाज भाऊ गायकवाड. भाऊ 29 धावांवर खेळत आहे. विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. चांगला असा हाताळलेला चेंडू. भाऊंना काही समजू शकलं नाही. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट षटकाची सुरुवात केली आहे आतिश यांनी. आता समीकरण थोडस बदललेलं आहे. 11 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू. रिव्हर्सचा प्रयत्न होता परंतु फटका फसला. बाईकच्या स्वरूपात मिळाली ती धाव. तुषार कोदरे ऑन स्ट्राईक असतील. पाहूया आपल्या संघासाठी काय करणार. चांगली दर्जेदार फलंदाजी करतात तुषार देखील. त्यांचा सामना करतील आतिश. पाहूयात. मागच्या दिशेने मारला फटका. पाहूया किती धाव मिळतात. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहेत परंतु चेंडू रोखण्यात असमर्थ आणि मिळाल्या त्या 4 धावा. तुषार यांनी पहिल्याच चेंडूवर आपलं खातं उघडले 4 चौकारच्या स्वरूपात आणि धावसंख्या झाली आहे ती 61. आता 9 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज असेल तेजसदादा कोदरे या संघाला. अशाच फलंदाजाची गरज तेजसदादा कोदरे 11 संघाला. आतिशांचा उत्कृष्ट माफ करा आमचांचा इशारा. नो आहे का चेक करा क्रिसच्या बाहेर. पंच हा चेंडू वाईड असेल. अतिरिक्त धाव मिळाली आहे तेजसदादा कोदरे 11 संघाला. धाव संख्या झाली आहे ती 62. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु मिसेटचा फटका. पाहूया 2 धावा होत्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडस गच्चा असं क्षेत्ररक्षण. आता मिळवल्या तर 2 धावा. धाव संख्या झाली ती 64. 8 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज असेल तेजसदादा कोदरे 11 संघाला. तुषार यांनी वैयक्तिक 6 धावांवर खेळतायत. 2 चेंडूंमध्ये 6 धावा केल्यात. फटका फसलाय परंतु मिळवली ती 1 धाव. 65 धाव संख्या. अद्यापही 5वं षटक सुरू आहे. 7 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. पाहूया भाऊ गायकवाड काय करतात ते. 7 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण.
मोठा फटका, पाहूया किती धावा, परंतु फटका फसलाय आणि भाऊ गायकवाड तंबूत परतताना झेलबाद झालेत. भाऊ गायकवाड अतिशय सुरेख फलंदाजी करत होते. भाऊ वैयक्तिक 30 धावांवर बाद होऊन तंबूत परतताना भाऊ गायकवाड उत्कृष्ट झेल पॅरिस यांनी टिपलाय. आता जे समीकरण आहे विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. अमोल राऊत संघाचे अष्टपैलू खेळाडू संघाला सावरणार का बघूयात. त्यांची साथ देतात ते तुषार कोदरे आणि गोलंदाज आहेत ते पॅरिस स्वतः 6वे षटक घेऊन त्यांचा सामना करतील. तुषार कोदरे विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असेल. तेजस दादा कोदरे 11 संघाला. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर होईल. 6 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. तेजस दादा कोदरे 11 संघाला. अतिशय उत्कृष्ट चेंडू, पडतात चेंडूने उसळी घेतली. वेगवान चेंडू, तुषार निर्धाव चेंडू. समीकरण 5 चेंडू 22 धावा. पंच निर्णय काढवा. पंच थर्ड अंपायर संतोष उर्फ भाऊ गायकवाड यांनी आपलं जे रहिमामांनी दिलेलं पारितोषिक 500 रुपये बक्षीस मंगेश वाडेकर यांच्याकडून कलेक्ट करावं. थर्ड अंपायरची मदत मागितण्यात आली आहे मेन पंचांकडून. थर्ड अंपायर आपला निर्णय लवकरच कळवतील. पंच हा वाईट बॉल साठी घेतलेला रिव्ह्यू आहे. हात नाही लागलेला आहे. बॅट आणि बॉल किंवा हाताचा काही कॉन्टॅक्ट नाहीये. पंच वाईड. पंच आपला निर्णय कळवावा. वाईड डिलिव्हरी, पंचांचा इशारा, अतिरिक्त धाव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिसिट फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेलबाद. तुषार कोदरे तंबूत परतताना. पॅरिस यांची चांगली गोलंदाजी, उत्कृष्ट सुरुवात. नवीन फलंदाज विकास कंटीगुरे. नॉन स्ट्रायकर एंडला अमोल राऊत जे मोठे फटके मारू शकतात परंतु नॉन स्ट्राइक एंडला असल्यामुळे काही करू शकत नाही. समीकरण झालेलं आहे 5 चेंडूंमध्ये 21. विकास कंटीकुरे नवीन फलंदाज. माफ करा, विकास नागेश दोन्ही एकच आहेत.
मोठा फटका, मिसिट शॉट, चेंडू हवेत आणि झेल सोडलाय. अमोल राऊत यांनी एकच धाव घेतली आहे. धाव संख्या आता 4 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. पाहूया अमोल राऊत आपल्या संघासाठी काय करतात. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये, परंतु पॅरिस उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत. 4 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. सरळ दिशेने मारला फटका. पाहूया किती धावा मिळणार. एक तर धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु नागेश यांनी रोखलंय. 3 धावांमध्ये माफ करा, 3 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. जर आज सामना टाय करायचा झाला तरी 3 षटकार मारावे लागतील नागेश यांना. खूपच अवघड असं आव्हान. स्लोअर चेंडू, अतिशय हुशारीने टाकलेला चेंडू, त्याच्यावर घेतली ती 1 धाव. आता 2 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. तेजसदादा कोदरेलियन संघाला काहीतरी चमत्कारच या सामन्यातनं वर आणू शकतो, परंतु हा सामना जवळजवळ अमरदादा काटे इलेव्हन संघाच्या पारड्यात झुकलाय. मोठा फटका, पाहूया किती धाव मिळतात, परंतु झेलबाद झालेले आहेत अमोल राऊत. प्रयत्न चांगला होता, परंतु फटका फसला आणि झेलबाद झालेत अमोल राऊत तंबूत परतताना. आता राहिली ती फक्त औपचारिकता. पहिला सामना पहिले दोन्ही सामन्याचे विजयी संघ मंचाजवळ संपर्क साधावा. मंगेश वाडेकर, थांब जरा. भारत जाधव नवीन फलंदाज. एकच धाव मिळाली. अमर भाऊ काटे 11 संघाने हा सामना 16 धावांनी जिंकलेला आहे. मंगेश वाडेकर तिन्ही सामन्याचे विजयी संघ आणि त्या संघाचे कर्णधारांनी मंचाजवळ संपर्क साधावा.